देअर इज समवन वेटिंग फॉर यू ॲट युअर होम. ती फिलिंग खूप वेगळी. ऑलमोस्ट 4 वर्ष झालेली आहेत की आमच्या घरामध्ये एक पेट आहे आणि तो आहे डॉग आणि त्याचं नाव आहे लक्की. अशा कोणत्या गोष्टी बदललेल्या आहेत जेव्हापासून तो आमच्या घरात आहे. तर नंबर 1 मध्ये की तो आमचा एक फॅमिली मेंबर आहे, की आम्ही त्याची तेवढीच केअर घेतो, काळजी करतो किंवा त्याला ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या प्रॉपरली आम्हाला त्याला त्यावेळी आम्ही त्याला देतो. सो असं वेगळं नाही आहे की तो एखादा प्राणी आहे, असं नाही आहे. तो आपल्यातलाच एक पार्ट आहे असं आम्ही त्याला ट्रीट करतो. नंबर 2 म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतात ना त्या तुम्ही स्वतःहून आनंदाने करता. म्हणजे त्याला डेली वॉकला घेऊन जाणं असेल किंवा त्याला ज्या गोष्टी लागतात, फॉर एक्झाम्पल पेडिग्री वगैरे जर आता संपतं तुम्ही लक्षात ठेवून ते आणाल किंवा डेलीमध्ये पण त्याला काय काय आवडतं ते तुम्ही स्वतः बनवाल म्हणजे इन द सेन्स जास्त तो काही खात नाही, पण प्रत्येक वेळी तुम्हाला लक्षात राहतं की ओके ह्याला हे आवडतं म्हणून तर तुम्ही त्याला ते देता. वीकली अंघोळ घालणं असेल, त्याचे नेल्स कट करणं असेल, या गोष्टी तुम्ही आनंदाने करता. असं तुम्हाला सांगावं लागत नाही की किंवा त्याचं बर्डन नाही वाटत की तुमच्या घरात आहे आणि तुम्हाला ते करायचं. ही विल बी एक्सायटेड फॉर यू अँड ही विल वेट फॉर यू टू कम होम. आणि जेव्हा तुम्हाला हे कळतं की देअर इज समवन वेटिंग फॉर यू ॲट युअर होम, ती फिलिंग खूप वेगळी आहे. आणि तो जसं तुम्हाला ट्रीट करेल ना येऊन की माझे लाड कर म्हणून किंवा एवढा वेळ तुम्ही बाहेर होतात वगैरे, ती फिलिंग खूप रेअर आहे. आणि हे पेट पॅरेंट्सला समजत असेल. मला माझं आणि माझ्या भावाचं भांडण झालं असेल, ठीक आहे, तर मी माझ्या भावाशी बोलणार नाही किंवा मी त्याला इग्नोर करेल. पण जर याने काहीतरी चूक केली असेल किंवा मला असा राग आला असेल आणि मी याच्याशी बोलत नसेल ना, तर तो काय करेल, तो येऊन उगाच आपल्याकडे असं बघत बसेल, असा ओरडणार की आपण त्याच्याकडे लक्ष द्यावं म्हणून. आणि मग नंतर आपल्याला त्याची दया येऊन जाते आणि आपण त्याला जवळ घेतो. तर याच्यामुळे ना एक माणुसकीचं जे नातं आहे किंवा जी माणुसकी आपल्या प्रत्येकामध्ये असली पाहिजे, तुम्ही ती एक्सपिरियन्स कराल आणि तुम्ही ना बाकी लाईफमध्ये पण खूप शांत होऊन जाल. सो हे सगळे चेंजेस आहेत जे आमच्या लाईफमध्ये झालेले आहेत जेव्हापासून आमच्या घरामध्ये डॉग आहे.